आज पुन्हा एकदा आम्ही सर्व मोठ्या विश्वासाने तुझ्या पायापाशी आलेलो आहोत. जिथं आहोत, जे टीव्हीवर पाहतायत, प्रत्येक जण आपलं मन तयार करा, कारण आज देव तुम्हाशी भेट घेईल आणि आज मोठे आशीर्वाद तो तुम्हाला देणार आहे. हो ईश्वराजा. बायबल सांगतं का तो म्हणतो मी वचन पाठवल आणि तू बरा होशील. प्रभू मी प्रार्थना करतो का जे इथं आणि जे टीव्हीवर पाहतायत त्या प्रत्येकानं हे वचन आत्म्यातून समजण्याची कृपा दे, कारण या वचनामध्ये त्यांचे आशीर्वाद आहेत. आणि आज तुझी इच्छा आहे का तुझ्या लेकरांसंगती तू बोलावं, त्यांना कळावं का कशा प्रकारे परमेश्वर त्यांच्या बाजूने मोठं कार्य करणार आहे. पण प्रभू आमची भूमिका त्यामध्ये काय आहे, आम्हाला नेमकं काय करायचं आहे. प्रभू मी प्रार्थना करतो काही सर्वांना समजू दे माझ्या परमेश्वरा, जेणेकरून कोणाचेच आशीर्वाद त्यांच्यापासून दूर राहणार नाही, तर प्रत्येकाच्या जीवनात तुझं मोठं कार्य होईल. परमेश्वरा पुन्हा सर्व गौरव तुला देतो प्रभू, आणि येणारं वचन तुझ्या कृपेने आम्ही स्वीकारतो. प्रभूच्याच नावात मागतो, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, जे लोक लिहून घेतात लिहून घ्या. आजचा विषय या संदर्भात आहे, परमेश्वर तुमच्या बाजूने लढणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे लोक लिहून घेतात प्लीज लिहून घ्या, खूप महत्त्वाचं आहे. विषय या संदर्भात आहे का परमेश्वर तुमच्या बाजूने लढणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, वचनाकडे जाऊया. स्तोत्रसंहिता 66 त्याचं पहिलं आणि दुसरं वचन आपण वाचणार आहोत. अहो पृथ्वीवरील सर्वांनो देवाचा जय जयकार करा, त्याच्या नावाचा महिमा गा, त्याची स्तुती गौरवी होईल अशी करा. हा, प्रभूचं वचन सांगतं प्रभूची काय करा, स्तुती करा. काय करा, स्तुती करा. स्तुती करा. देवाची इच्छा आहे का आम्हातून प्रभूचा गौरव झाला पाहिजे. प्रभूचा काय झाला पाहिजे, गौरव झाला पाहिजे. गौरव झाला पाहिजे. आणि पहा, आनंदामध्ये सर्वांमधूनच प्रभूला काय मिळतो, गौरव मिळतो. पण देवाची इच्छा आहे का तुमच्या दुःखात, तुमच्या त्रासात, तुमच्या संकटात कोणाला गौरव मिळावा, देवाला. देवाला. पुन्हा ऐका, प्रभूची इच्छा आहे का आपल्यातून प्रभूला काय मिळाला पाहिजे, गौरव मिळाला पाहिजे, त्याला स्तुती मिळली पाहिजे. आणि मग आनंदामध्ये तर सर्वच प्रभूला धन्यवाद देतात, प्रभूची स्तुती करतात. पण ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये संकट असतात, त्रास असतात, देवाची इच्छा असते का त्या संकटात, त्या त्रासामध्ये आम्हातून प्रभूला गौरव मिळावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो गौरव कधी मिळणार, ज्या तुमच्या जीवनामध्ये एक मोठी आणि महान साक्ष परमेश्वर घडवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजत्या ठिकाणी, कारण आनंदात तर सगळेच गौरव देतात, चांगल्या स्थितीमध्ये नेहमी प्रभूला धन्यवाद, प्रभूचा गौरव असतो. पण संकट समय कधी, संकट समय देवाचा गौरव व्हावा. आणि गौरव कधी होणार, साक्ष काढल्यावर. येस, कारण तुमचे त्रास कुणी पाहिलेत, देवाने पाहिले. देवाने तर पाहिलेच, पण लोकांनी पण पाहिलेत. कुणी पाहिलेत, लोकांनी पाहिले. लोकांनी तुमची स्थिती पाहिली, तुमचं वातावरण पाहिलं, तुमची समस्या पाहिलं तुम्ही काय स्थितीमध्ये. आणि मग त्या स्थितीचं रूपांतर ज्यास परमेश्वर आशीर्वादाने बदलतो, ती साक्ष होती. आणि त्याचा गौरव कोणाला जातो, देवाला जातो. कारण लोकांनी डोळ्यांनी पाहिलेलं असतं का स्थिती काय होती, आमच्या समोर परिस्थिती कशी होती, यांच्या कुटुंबाचं वातावरण कसं होतं, यांचा व्यवसाय कसा होता, यांची मुलं कशी होते, याची पत्नी कशी होती, त्याचा पती कसा होता, घरच्या लोकांचा स्वभाव कसा होता. पण ज्या वेळेस त्याचं रूपांतर आशीर्वादामध्ये होतं, लोकांना कळतं का या ठिकाणी यांचा परमेश्वर जिवंत देव आहे. कोणाचा गौरव होतो, देवाचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुमच्या संकटात, तुमच्या त्रासात त्या समस्येचं उत्तर देऊन कोणाचा गौरव करायचा आहे, देवाचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुन्हा गौरव होणं गरजेचं आहे, का तुमच्या त्रासाचं, तुमच्या दुःखाचं रूपांतर आशीर्वादामध्ये झालंच पाहिजे. कारण 4 लोक तुम्हाला पाहतात, 4 लोक तुम्ही परिचित आहात, त्यांना माहिती तुम्ही कोणाची भक्ती करताय, तुम्ही कोणाचं नाव 4 वेळेस घेता, आणि मग तुमच्या समस्येचं रूपांतर खूप मोठ्या साक्षीमध्ये होतं, खूप मोठा गौरव प्रभूला मिळतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यासाठी नाही का तुम्ही म्हणता धन्यवाद प्रभूने कार्य केलं, ते एका नवीन कुटुंबाला कळतं का येशू नावाचा देव आहे आणि तो खरंच कार्य करणारा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देवाची इच्छा आहे का असं व्हावं. पण प्रभू म्हणतो का अनेकदा असं होत नाही, का समस्येचं रूपांतर आशीर्वाद होत नाही. मग माझे लोक मला ओळखत नाहीत का, ओळखतात, पण जे त्यांना करायचंय ते त्यांना कळत नाही. कसं मी त्यांच्यात कार्य करणार, कसं माझा गौरव त्यांच्यात होणार, हे त्यांना समजत नाही. कारण पहा, आम्ही जिथं राहतो आमच्या अवतीभोवती नेहमी सैतान आमच्या अवतीभोवती काय ऐकतो, समस्या. काय ऐकतो, समस्या. तुम्ही किती मोठे विश्वासणारे होऊ द्या, तुम्ही किती मोठे ख्रिस्ती असू द्या, प्रत्येकाला संकटातून, त्रासातून जावंच लागेल. कारण यातूनच आपली पारख होईल आणि कोणाचा गौरव वाढल, देवाचा. आणि सैतान वेगवेगळे माध्यम, वेगवेगळी परिस्थिती, वेगवेगळे सिच्युएशन क्रिएट करून त्या आडोशाने कोणावर हल्ला करतो, आमच्यावर. समजतं इथपर्यंत का तो आमच्यावर हल्ला करतो. पण या हल्ल्यातून आपण वाचलं पाहिजे.
या हल्ल्यातून आपण उभरलं पाहिजे आणि आपण त्याच्यावर मात देऊन पुढे गेलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण अनेकदा जास्त आडोसा घेऊन वेगवेगळे स्थिती परिस्थिती उत्पन्न करून आमच्यावर आक्रमण करतो. अनेक लोक त्याच्यातून बाहेर पडत नाही. पण देवाची इच्छा आहे की आपण त्याच्यातून काय पडावं, बाहेर पडावं. तुमच्या त्रासाचं काय रूपांतर व्हावं आशीर्वादामध्ये, साक्ष्यामध्ये, आणि ते लोकांनी पाहावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं इथपर्यंत का आमच्या समस्याचं रूपांतर साक्ष्यामध्ये झालंच पाहिजे. आणि देवाची इच्छा आहे का आम्हाला कळावं त्याचं रूपांतर साक्ष्यामध्ये कसं होणार आहे. तर या ठिकाणी जर आपण 1 पेत्र 5वा अध्याय काढला, 5वा अध्याय 8 आणि 9 वचन. सावध असा, जागे रहा, तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून शोधित फिरतो. तर विश्वासात स्थिर असे त्याच्या विरुद्ध उभे राहा. तुम्ही जाणता की जगात असलेले तुमचे भाऊ यांना तीच दुःखे भोगावी लागतात. ओके. प्रेज गॉड. हालेलुया. ऐकलं सर्वांनी वचन. याच्यातून आम्हाला परमेश्वर लढण्याचं सूत्र देणार आहे. लढण्याचं काय देणार आहे? सूत्र. का सूत्र म्हणजे कळतं ना. याच्यातून परमेश्वर आम्हाला ती गोष्ट प्रगट करणार का कसं आम्ही त्याच्याशी लढणार आहोत. प्रेज द लॉर्ड. कारण प्रत्येकाच्या जीवनात सैतान वेगवेगळे त्रास वेगवेगळ्या गोष्टी घेऊन आलेला आहे. पण आम्हाला कळत नाही का नेमकं याच्यावर मात आम्हाला कशी द्यायची आहे. तर या ठिकाणी ज्या प्रकारे पेत्र त्याच्या मंडळीला लिहितोय, आणि आता हे फक्त मंडळीसाठी नाही तर आम्हासाठी देखील आहे. तो काय म्हणतो? सावध असा, जागे राहा, तुमचा शत्रू सैतान गरजणाऱ्या कोणाला गिळावे म्हणून काय करतोय? शोधत फिरतोय. म्हणजे तो वेगवेगळी परिस्थिती काय करतोय? उत्पन्न करतोय. कुठं आजार असेल, कुठं कर्ज असेल, कुठं कोणाचा कर्मठ स्वभाव असेल, कुठं आर्थिक संकट असेल, कुठं कोणाची कोर्ट केस चालू असेल, कोणाचा जॉबचा प्रॉब्लेम असेल, इव्हन कोणाची स्टडीचे प्रॉब्लेम्स असतील. या माध्यमातून वेगवेगळी स्थिती आमच्या समोर काय होती? उत्पन्न होती. काय होती? उत्पन्न होती. आणि या सर्वांद्वारे आमच्या मनावर कोण हल्ला करण्याचा प्रयत्न करतो? सैतान. आणि या ठिकाणी पेत्र त्याच्यात पुढे आम्हाला स्पष्ट करतो का विश्वासात असे स्थिर त्याच्या विरुद्ध तुम्ही उभे राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय आहे सूत्र? विश्वासात स्थिर असे त्याच्या विरुद्ध उभे राहा. कोणाविरुद्ध? सैतानाविरुद्ध. सैतान कुठे? पहा, सैतान परिस्थिती काय येते, पण तो तुमच्या मनात शिरलाय. कुठे शिरलाय? मनात. म्हणून स्थिर पण उभं राहायचं. तर कुठं उभं राहायचं? नाही मी माझ्या पायावर नाही. कुठं स्थिर उभा राहा? मनामध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का? वचन काय सांगतं का सैतान जो आहे त्याच्या विरुद्ध तुम्ही स्थिर उभे राहा. मग सैतान कोणाला दिसतोय का इथं? कुणी सैतानाला पाहिलेलं नाही. पण मनात जो त्या स्थितीच्या विरुद्ध बोलतोय, तुमचं मन जो थकून टाकतोय, तुमचं मन जो निराश करून टाकतो, तुमचं मन जो व्याकुळ करून टाकतो, तुमचं मन जे बेचैन करून टाकतो, आणि तुम्हाला ही जाणीव करून देतो का तू एक अशक्त पात्र आहे आणि या स्थितीतून तू बाहेर पडू शकत नाही. तर त्या स्थितीशी, त्या मनात उत्पन्न होणाऱ्या प्रश्नाविरुद्ध तुम्हाला विश्वासात स्थिर उभं राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजत्या ठिकाणी मनात कुठं उभं स्थिर उभं राहायचं? मनात. कारण हल्ले कुठं होतात? मनामध्ये. कोर्टची केस जरी कोर्टात चालली पण हल्ले कुठं होतात? मनामध्ये. शरीरामध्ये जरी पायात गुडघ्यात लागलं पण हल्ले कुठं होतात? मनामध्ये. घरात जरी कुणी कर्मठपणे वागतो, 2 मिनिटात भांडण करून निघून जातो, पण हल्ले कुठं होतात? मनामध्ये. मनात सतत भांडणं चालतात. आणि तिथं आम्हाला कसं उभं राहायचंय? स्थिर. कसं उभं राहायचं? स्थिर. आणि जर तुम्ही स्थिर उभे राहणार नाही, जर तुम्ही त्या प्रश्नांना हरवणार नाही, जर तुम्ही याच्या विरुद्ध बोलणार नाही, तर पहा तुमच्या बाजूनी देवाचा गौरव होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला त्या प्रश्नांना मात द्यावीच लागेल. तुम्हाला त्यांना हरवावंच लागेल. तुम्हाला त्या विरुद्ध बोलावंच लागेल. आणि ज्यावेळेस तुम्ही असं करणार तर प्रभूने मला या प्रकारे सांगितलं की तू मनातल्या परिस्थिती विरुद्ध लढ आणि स्थिर उभा राहा, म्हणजे मी बाह्य स्थितीशी लढल आणि तुझे मार्ग मोकळे कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण कधी लढणार? प्रभूने मला सूत्र सांगितलं की तू मनातली लढाई लढ. कुठली लढाई लढ? मनातली लढाई. आणि मी बाह्य लढाई लढतो. जस तू मनातली लढाई जिंकतो, मला बाहेरची लढाई लढता येते. कारण तुझ्या हातामध्ये मी लढायचं का नाही लढायचं. जर तू विश्वासात स्थिर उभा राहशील, जर तू त्याला हरवशील, मी लढणार. कारण ज्यावेळेस तुम्ही विश्वासात स्थिर उभे राहता, ही लढाई फक्त तुमची राहत नाही, ही लढाई ट्रान्सफर होती आणि प्रभूच्या हातात जाती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही मनातल्या प्रश्नांना सहमत होत नाही, तुम्ही त्याचा विरोध करता, सैतान वेगवेगळे तर्क लावतो का बाबा ही समस्या आहे का, मग तर्क लाव. कोण तुझी मदत करणार?
मग आम्हाला वाटतं हा तो 4 लोकांचा आम्ही प्रयत्न करतो, मदत मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण मदत काही मिळत नाही. मग पुन्हा फिरून एक स्थिती आमच्या समोर उत्पन्न होती का ऐक, ही स्थिती जी तुझ्या समोर उत्पन्न झाली याच्यातून तू बाहेर पडू शकत नाही. तू तर्क लावून पाहिला, तू तुझी मदत मिळवण्याचा प्रयत्न केला, पण तुझ्या वाटेला मदत आलेली नाही. पण प्रभू काय म्हणतो, कसा उभा राहा, स्थिर उभा राहा. किती तुझे तर्क वितर्क तुझे प्रयत्न म्हणतात का नाही होणार, तरी म्हण का देवाच्या कृपेने होणारच. आणि ज्या वेळेस तुम्ही स्थिर उभे राहिले, परमेश्वर वाटचाल करतो, परमेश्वर तुमच्या बाजूने लढायला सुरुवात करतो. पण देव म्हणतो का मला संधीच भेटत नाही लढायची, कारण तू आपल्या विश्वासात स्थिर उभा राहत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून जर आम्ही आमच्या मनातल्या लढाईत लढलो आणि स्थिर उभे राहिलो, तर परमेश्वर बाह्य लढाई करेल आणि आमचे मार्ग तो मोकळे करणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून लक्षात ठेवा का आपल्याला मनामध्ये स्थिर उभं राहणं खूप गरजेचं. पुन्हा सांगतो की तुम्ही तुमचे प्रयत्न करणार, पण ती मदत काही मिळणार नाही. तुम्ही तर्क वितर्क लावणार तरी ते होणार नाही. मग शेवटी मनात काय विकल्प येतो का आता माझी मदत मिळणार नाही. तर त्या प्रश्नांना प्लीज तुम्ही सहमत होऊ नका. असं म्हणत येईल तर म्हणायचं का जरी माझे तर्क वितर्क फेल झाले, जरी ज्यांच्यावर मी निर्भर होतो त्यांनी नाही केलं, तरी देखील मी म्हणतो का माझी मदत माझ्या प्रभूकडून आहे, माझा परमेश्वर माझी मदत करणारच आहे, मी प्रभूचा गौरव पाहणारच आहे. ज्या वेळेस तुम्ही असा विश्वासामध्ये स्थिर उभे राहता, परमेश्वर त्या बाजून लढायला सुरुवात करतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून तो म्हणतो का विश्वासात स्थिर असं त्याच्या विरुद्ध उभा राहा, पण कुठं, मनामध्ये. समजतंय, तुम्ही मनातली लढाई लढा, परमेश्वर तुमच्यासाठी बाह्य लढाई लढणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. समजतंय ना, मी वाचनातून तुम्हाला प्रूव्ह करेल का खरंच परमेश्वर आमच्यासाठी बाह्य लढाई लढतो, पण तो म्हणतो का मनातली लढाई जिंकणं गरजेचं आहे. एकदा का तिथली लढाई तू जिंकला, तू समजायचं 100% जिंकला, कारण प्रभू कधी फेल होणार नाही. फक्त मी तुझी वाटचाल बघतोय, मी तुझे प्रयत्न बघतोय, मी बघतोय का जो सैतान तुझ्या अवतीभोवतीची समस्या घेऊन आहे आणि वारंवार तुझ्या मनाला जे टोचतोय त्याला तू रात्रंदिवस हरवतोस का, रात्रंदिवस त्याच्या विरुद्ध उभं राहतो का. आणि त्या ठिकाणी प्रभू मानला का त्या बोलण्यामध्ये तो आवेश पाहिजे, त्या बोलण्यामध्ये त्या चेहऱ्यावर तो आनंद आणि तेज पाहिजे, त्याला विश्वास मानतात. नाही प्रभू माझ्या बाजूने करणार आहे, तो पंच बसत कुठून पाहिजे, आत्म्यातून. कुठून पाहिजे, आणि प्रभूच्या प्रेरणेने पाहिजे. कुठून पाहिजे, जे तुम्ही बायबल वाचता, बायबलमध्ये देवाचे महाकृत्य तुम्ही पाहता, त्याच्यातून तो वचन आतून आलं पाहिजे का नाही मी परमेश्वराच्या बाजूने बोलणार, मी 100% विश्वासात उभे राहणार, माझा परमेश्वर माझ्याच बाजूने कार्य करणार आहे. ज्या वेळेस तुमच्या मुखातल्या शब्दामधून आतला विश्वास जुडलेला असतो, तुम्ही विश्वासामध्ये स्थिर उभे राहता, जरी स्थिती तसं सांगत नाही, पहा परमेश्वर कसा अद्भुतरित्या तुम्हासाठी मार्ग मोकळे करणार. पण तुम्हाला ही लढाई लढणं खूप गरजेचं आहे. समजतंय, पण बोलताना काय पाहिजे, विश्वास. काय पाहिजे, विश्वास. आणि चेहऱ्यावर काय आला पाहिजे, आनंद पाहिजे, तो तेच पाहिजे. आणि तो एका दिवसात येणार नाही. उठता वाजता तो ते विचारणार काय झालं, त्या गोष्टीचं झालं नाही अजून, काय झालं अजून, ते झालं नाही, त्याचे उत्तर नाही आलं, नाही तो बदलला नाही, त्या गोष्टी चेंज झाल्या. उठता वाजता सैतान तुम्हाला टोचणी लावत राहील, पण त्याला तुम्हाला हरवावंच लागेल, तुम्हाला त्या प्रश्नाच्या विरुद्ध लढावंच लागेल. आणि ज्याही वेळेस ते प्रश्न येईन मन खिन्न होऊन जाईल, मन काय होऊन जाईल, खिन्न होईल. पण त्या खिन्नतेला मारूनच आम्हाला आमचा विश्वास देवाला सादर करायचा आहे. आणि ज्या प्रकारे म्हणतो का हसून आणि आनंदाने म्हणलं पाहिजे का परमेश्वर माझ्या बाजूने कार्य करणार, पण ते काही होणार नाही. त्यासाठी तुम्हाला सतत भांडणं करावं लागतील, आणि मग परमेश्वराची कृपा तुमच्यावर विपुल होईल, तुमचा विश्वास बळकट होईल, आणि तुमच्यावर मात देणार, आणि देव तुमच्या बाजूने लढणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण सैतान पण प्रामाणिक, सैतान पण कसा आहे, प्रामाणिक. असं नाही का रात्री आलेलं सकाळी येणार नाहीत, रात्री पण उठले ना बाथरूमसाठी तरी तो येऊन तो प्रश्न विचारून जाऊन 2 मिनिटात काय झालं त्याचं. सैतान खूप पंचवल असतो, तो सोडत नाही, कारण त्याला माहिती आहे हा का स्थिर उभा राहिला, परमेश्वर समोर आम्ही टिकणार नाही. जेवढ्याला पिळता येईल, जेवढ्याला त्रास देता येईल याला द्या, कारण एकदा का हा उभा राहिला देव येणार, देव याच्या बाजूने लढणार, आणि त्याच्या विरोधात आपलं कोणतं शस्त्र चालणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. म्हणून आम्हाला विश्वासामध्ये स्थिर उभं राहणं, हसून म्हणणं का नाही प्रभू माझ्या बाजूने करणार. आणि ज्या वेळेस तुम्ही त्या लेवलच्या पायरीवर, त्या लेवलच्या विश्वासावर जाणार, पहा कशी अद्भुत साक्ष परमेश्वर घडवणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मनात तुम्हाला लढायचं आणि बाह्य वॉर परमेश्वर करणार. प्रेज द लॉर्ड. पुन्हा ऐका, मनातली लढाई तुम्हाला लढायची आणि बाह्य लढाई परमेश्वर लढणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. समजतंय ना.
आता आपण मनातली लढाई त्याला सांगतो लढायला, आणि बाह्य मी लढतो. मनातली आम्हाला लढायची आणि बाह्य परमेश्वर लढणार. काढू एक सुंदरचं उदाहरण प्रभूने जे दाखवले या ठिकाणी. आपण 2 इतिहास काढू 20 अध्याय. 2 इतिहास 20 अध्याय. ज्या प्रकारे आजचा विषय प्रभूने मला प्रगट केला, तर देवाने उदाहरण माझ्या समोर ठेवलं का याच्यातून प्रभूने मला दाखवलं का खरोखर ज्या तू विश्वासात स्थिर उभं राहतो, मी येऊन लढाई करतो. मग आपण पाहूया का परमेश्वर कार्य कसं करतो. या ठिकाणी 2 इतिहास 20 अध्याय 1 आणि 2 वचन. यानंतर असे झाले की मोवाबाचे संतान व अम्मोनाचे संतान व त्यांच्याबरोबर मौन्यातले कित्येक यहोशाफाटावर लढाईस आले. हा, लक्षपूर्वक ऐका. एक व्यक्ती लढायला नाहीत, कित्येक लोक मिळून कोणाच्या अगेन्स्ट लढायला येत आहेत? यहोशाफाटावर. यहोशाफाटच्या विरुद्ध एक व्यक्ती येत नाहीये, पुष्कळ लोक एकत्र येऊन त्याच्या विरुद्ध काय करणार आहे? लढाई करणार आहे. पुढे काय लिहिलंय? तेव्हा कित्येकांनी येऊन यहोशाफाटाला सांगितले की तुझ्यावर मोठा समुदाय समुद्राच्या पलीकडून. कसा समुदाय? मोठा समुदाय. म्हणजे जेवढी संख्या यहोशाफाटच्या लोकांची आहे त्यापेक्षा काही दुप्पट तिप्पट चौपट संख्या जी लढाईला त्यांच्या विरुद्ध येणार आहे, या ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे. समजतं? हा, पुढे रीड करा. आरामाच्या अलीकडून आला आहे आणि पहा ते हस्सोन तामार म्हणजे एन गिदी येथे आहेत. हा, कोणापर्यंत निरोप आला? यहोशाफाट. यहोशाफाटला येऊन सांगितलं की ऐक, तुझ्या विरुद्ध इतका मोठा समुदाय लढाई करायला येत आहे. आणि बायबल सांगतं की ज्या वेळेस शत्रू आले, यहोशाफाट घाबरला. यहोशाफाट काय झाला? घाबरला. रीड करा पुढचं वचन स्लोली, अर्धा. हा, यहोशाफाट घाबरला. हा, काय झाला? घाबरला. आणि 1 पेत्रमध्ये आपण काय वाचलं का सावध असा जागे राहा, तुमचा शत्रू सैतान कोणाला गिळावे म्हणून काय करतो? शोधत फिरत आहे. आता मला सांगा, यांनी त्याच्यावर आक्रमण केलंय का? फक्त येऊन तळ दिलाय. काय दिलाय? फक्त तळ दिलाय. तळ दिलाय. अजून हल्ला झालेला नाही. फक्त येऊन काय दिलाय? तळ दिला. पण तो काय झालाय? घाबरला. कोण मनाशी खेळू लागलं? सैतान. संख्यामध्ये एवढे लोक आहेत, तुझी क्वांटिटी किती आहेत, त्यांच्याकडे एवढे मोठे शस्त्र आहेत, तुमच्याकडे किती शस्त्र आहेत, जर त्यांनी नाकाबंदी केली, तुझ्याकडे किती अन्न आहेत, वेगवेगळे तर्क वितर्क कोणाच्या मनात फिरू लागले? यहोशाफाटच्या. आणि तो काय झाला? घाबरला. सैतान नेहमी जे ही स्थिती आमच्या समोर अवतीभोवती असती त्याचा आडोसा घेऊन कुठं बोलू लागतो? मनामध्ये. समजतंय? यहोशाफाट किल्ल्याच्या बाहेर होता का किल्ल्याच्या आत आहे? आतमध्ये. आणि ते कुठं आहेत? बाहेर. पण सैतान कुठं शिरला? मनामध्ये. समजतंय का? बाहेरचे लोक आत येऊ शकत नाहीये, पण त्याचा आडोसा घेऊन कोण शिरला आतमध्ये? सैतान शिरला. प्लीज समजून घ्या सर्व, की याच प्रकारे तो आमच्यामध्ये काय करतो? शिरतो. आणि तो घाबरला, तसंच आपण पण काय करतो? घाबरतो. म्हणून बायबल सांगतं का विश्वासात स्थिर असं त्याच्या विरुद्ध उभे राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो घाबरला, पण त्यांनी एक चांगली गोष्ट केली. काय केलं त्यांनी? पुढे रीड करा. यहोशाफाट घाबरला आणि यहोवाला शोधायला त्याने आपले चित्त लावले. आणि सर्व यहूदात उपासाची घोषणा करवली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. खूप सुंदर शब्द वापरला का त्याने आपलं चित्त लावलं. कोणाकडे? यहोवाला शोधायला. हा, ज्या संकट आलं त्यांनी कोणाला शोधलं? देवाला. आणि काय केली त्यांनी? उपासाची नेमणूक. उपासाद्वारे आपण कोणाच्या सानिध्यात बसतो? देवाच्या. कारण आता त्याला माहिती आहे का मनामध्ये मी हारलोय, मनामध्ये मी घाबरलोय, मनामध्ये मी माझा मृत्यू डोळ्यासमोर पाहते, मनामध्ये मी माझं सर्व यहुदा जळलेलं पाहते, मनामध्ये मी दिसतंय का माझं सर्व काही संपलेलं आहे. या वेळेस तो स्वतःला आधार देण्यासाठी आपलं चित्त कोणाकडे लावतो? देवाकडे. म्हणून इथं लक्षात ठेवा का ज्यावेळेस तुमच्या मनावर खूप आक्रमण होत आहे, तुम्ही प्रत्युत्तर देताय, पण फिरून ते तुम्हाला गाठताय, फिरून ते तुम्हाला धरतायत, तर तुम्हाला पण चित्त लावायची गरज आहे. कोणाकडे? देवाकडे. वचनाची गरज आहे. कसली गरज आहे? वचनाची गरज आहे. देवाने काय चमत्कार केले, देवाने कसं कार्य केलं हे आम्हाला माहीत पाहिजे. कारण जर आम्ही आमचं चित्त त्याच्याकडे लावणार नाही तर आमचं पण धैर्य वाढणार नाही आणि मनामध्ये आम्ही स्थिर उभे राहू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चित्त लावणं गरजेचं आहे. आणि जे पहिलेपासून चित्त लावतात त्यांना घाबरायची गरज पडत नाही. किती संकट येऊ द्या, त्याच्या चेहऱ्यावर तेजच असतो का नाही, परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, देव मोठं कार्य करणार. आणि लगेच तिथं साक्षाचं रूपांतर होऊन जातं. का? कारण देवाला इमिजिएट कार्य करायला काय भेटतं? जागा भेटते. पण दुसरीकडे कसं असतं? धरपकड असतो. हे ब्रदर आहेत, त्यांच्या जीवनात काहीतरी समस्या आहे, बरोबर. आणि हे ते सैतानी प्रश्न आहेत. काय आहेत?
सैतानी प्रश्न हे यांच्या विरुद्ध येतात. हे विश्वासाने काय करतात, त्याचा विरोध करतात. काय करतात? आणि स्थिर उभे राहतात. कसे उभे राहतात? हे स्थिर उभे राहिले तर 2 मिनिटासाठी मी कोण आहे? परमेश्वर. हे स्थिर उभे राहतात. कोण वाटचाल करणार? कोण लढाई लढणार? हे निघतात का इथून पुन्हा काय होतो? पुन्हा हल्ला होतो का? पुन्हा त्यांना गुंडाळून टाकतो 2 मिनिटासाठी का? पुन्हा विश्वास काय होतो त्यांचा? पडतो. पुन्हा ते सावरतात, पुन्हाचा विरोध करतात. पण देवाची गती काय करतात? ते थांबवतात. यांनी विश्वास स्थिर केला तर कोणाला काम करावं लागल? देवाला काम करावं लागल. देव जसा कार्य करायला निघतो का पुन्हा तो तिकडून आक्रमण करतो आणि यांचा विश्वास पुन्हा काय करतो? डगमग झाला का? प्रभूची स्पीड पण कशी होती? प्रभूची स्पीड डिसाईड करते यांच्या फेथवर. हे स्थिर उभे राहिले का प्रभू फास्ट काम करणार. हे अस्थिर झाले का प्रभूला काम करता येत नाही. प्रेज द लॉर्ड. कळत्या ठिकाणी. आणि म्हणून अशा समय यांना चित्त लावायची गरज आहे. कुठं? वचनाकडे. का वचनामुळे ते सबळ होतील. हा किती दिवस, रात्री ये, सकाळी ये, दुपारी ये, संध्याकाळी ये, टी व्ही बंद केल्यावर ये, कधी ये, याचं जर चित्त स्थिर असेल तर प्रभूला पटकन कार्य करता येतं. वचन पाहिजे. काय पाहिजे? नाही तर 2 मिनिटात तुम्हाला असा पिळणार ना तो, तुमच्या लक्षात पण येणार नाही का कधी चेहऱ्याचा आनंद गायब झाला. ड्रेसअप किती चांगले असू द्या पण आनंद चोरला ना 2 मिनिटात लक्षात येतो. समजतं इथं. म्हणून या ठिकाणी ज्या प्रकारे यहोशाफाटने चित्त लावलं, आम्हाला पण काय लावायचं? देवाकडे चित्त लावायचं. नाही तर मी पुन्हा सांगतो, ड्रेसअप किती चांगला असू द्या, तुम्ही हारलेले आहात हे स्पष्टपणे कळून येतं. तुमचं मन स्थिर नाही. प्रेज द लॉर्ड. ओके, बसा. पुढं काय लिहिलंय? हां, रीड करूया आता. की यहोशाफाटने उपासाची नेमणूक केली आणि कोणाच्या पायापाशी बसला? देवाच्या. कोणाच्या पायापाशी बसला? देवाच्या. सर्व लोक एकत्र जमले. लहान मोठे तहाने बाळ सगळ्यांना आणलं देवाच्या अंगणामध्ये आणि येऊन काय करतात? वाचूया आपण 5 ते 10 वचन. 5 पासून वाचायला सुरुवात करू. आणि यहोशाफाट यहोवाच्या घरात नव्या अंगणापुढे यहुदा व यरूशलेम यांच्या समुदायात उभा राहिला आणि तो म्हणाला, हे यहोवा, आमच्या पूर्वजांच्या देवा, आकाशात तूच देव नाहीस काय? आणि राष्ट्रांच्या सर्व राज्यावर अधिकार करणारा तूच नाहीस काय? आणि तुझ्या हातात इतका पराक्रम व बल आहे की तुझ्या पुढे कोणाच्याने उभे राहवत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, कोणाशी बोलतोय? देवाशी. पण विश्वास कोणाचा नवीन करतोय? स्वतःचा आणि सर्व इस्रायल लोकांचा. समजतंय का? शेवटी काय शब्द वापरले त्यांनी या ठिकाणी? का तुझ्या पुढे कोणाच्यानेच उभे राहवत नाही. एवढं माहिती आहे पण हृदयात कसा केलाय? घाबरलाय. पण या ठिकाणी देवाच्या वचनाची आठवण करून, देवाचा गौरव करून स्वतःला काय देतोय? धैर्य. काय देतो स्वतःला? धैर्य. जो तो घाबरला होता त्या घाबरल्या स्थितीमधून स्वतःला बाहेर काढतो. काही घाबरू नको, आपला परमेश्वर सर्वसमर्थ देव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मन कसं करतोय स्वतःचं? स्थिर करतोय. मन कसं करतोय स्वतःचं? स्थिर. का किती मोठी संख्या असू दे, घाबरायचं नाही. हा, पुढे काय लिहिलं? रीड करा. हे आमच्या देवा, तू आपल्या इस्रायल लोकांपुढून या देशातील राहणाऱ्या लोकांना घालून हा देश आपला मित्र याच्या संततीला सर्व काल दिला नाही काय? आणि ते यात वसले व यात तुझ्या नावासाठी तुला पवित्र स्थान बांधून म्हणाले, तरवार, शासन, मरी किंवा दुष्काळ असे अरिष्ट जर आम्हावर आले तर या घरात तुझे नाव आहे म्हणून आम्ही या घरापुढे व तुझ्यासमोर उभे राहून आपल्या कष्टामुळे तुला आरोळी करू आणि तू ऐकून तारण करशील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 5 शब्द रचना तो कशी करतो? तो म्हणतो का ज्या वेळेस हे स्थान आम्ही उभं केलं, ज्यास आम्ही काय केलं? स्थान उभं केलं. त्याने काय शब्द वापरले? तलवार, शासन, मरी किंवा दुष्काळ असे अरिष्ट जर आम्हावर आले तर या घरात तुझे नाव आहे म्हणून आम्ही या घरापुढे तुझ्यासमोर उभं राहून आपल्या कष्टामुळे तुला आरोळी करू आणि तू ऐकणार नाहीस काय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणा धैर्य देतोय? स्वतःला. कोणा धैर्य देतोय? स्वतःला. स्वतःच्या मनाला तो प्रोत्साहन भरतोय. घाबरायचं नाही. किती मोठा समुदाय असू दे, तुला फरक पडणार नाही, कारण आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर तुझ्या बाजूनी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेवटलं वचन घेऊ, 10वं वचन. आणि आता पहा, इस्रायल लोक मिसर देशातून आले तेव्हा ज्यांच्यावर तू त्यांना जाऊ दिले नाही, ज्यांच्या जवळून ते वळून गेले आणि ज्यांचा नाश त्यांनी केला नाही, ते अम्मोन व मोवाब यांचे संतान व सेईर डोंगरातले लोक. ओके,
ठीक आहे. ह्या ठिकाणी त्यांनी स्वतःचा विश्वास काय केला? स्थिर केला. कोणाशी बोलत होता? देवाशी. पण विश्वास कोणाचा नवीन करत होता? स्वतःचा. प्रेज द लॉर्ड. इथपर्यंत कळलं. पहिले संकट आल्यामुळे घाबरला होता. काय झाला होता? घाबरला होता. मन स्थिर होतं. पण देवाच्या वाचनाची आठवण करून स्वतःचं मन काय करतो? स्थिर. आणि जसं मन स्थिर होतं, कोणाचा विरोध करतोय तो? सैतानाचा. कोणाचा? सैतानाचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय. आणि मग प्रभूंनी एका व्यक्तीला त्याच्यातून पाचारण करून त्याचा आत्मा पाठवला आणि त्याद्वारे परमेश्वर बोलू लागला. कोण बोलू लागला? परमेश्वर. प्रभूंनी काय वाणी पाठवली? एका भविष्यवाद्याद्वारे. 15 वचन वाचूया. आणि तो म्हणाला, अहो सर्व यहुदा व यरुशलेमकर व यहोशाफाट राजा, तुम्ही ऐका. यहोवा तुम्हाला असे सांगतो की या मोठ्या समुदायामुळे तुम्ही भिवू नका आणि घाबरू नका, कारण लढाई तुमची नाही तर देवाची आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लढाई कोणाची आहे? देवाची आहे. जर तुम्ही घाबरले नाही, तुम्ही विश्वासात स्थिर उभे राहिले, तर लक्षात ठेवा, लढाई तुमची नाही, लढाई देवाची आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही स्थिर उभे राहणार तर तुम्हाला लढायची गरज पडणार नाही. माझा परमेश्वर तुमच्या बाजूने लढणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण पहा, प्रभू पण खूप भारी आहे. प्रभू काय सांगतो? पुढे वाचूया. रीड करा. उद्या तुम्ही खाली त्यांच्यावर जा. पहा, ते सिसाच्या चढणीवरून चढून येत आहेत आणि ओहळाच्या शेवटास यरुएलाच्या रानापुढे ते तुम्हा सापडतील. या लढाईत तुम्हाला लढावे लागणार नाही. अहो यहुदा व यरुशलेम, स्थिर असे उभे राहा आणि तुम्हापाशी यहोवाचे तारण आहे, ते तुम्ही पहा. भिवू नका, घाबरूही नका. उद्या तुम्ही निघून त्यांच्यावर चालून जा, कारण यहोवा तुमच्या संगती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही कसं उभा राहा? विश्वासात स्थिर उभे राहा. आणि कोण लढणार? परमेश्वर. पण एक काम करा, उद्या तुम्ही खाली जा. समजतंय का? 2 मिनिटं आनंदी वाटला असेल का? प्रेज गॉड, देव मोठं कार्य करणार, आणि आम्ही पाहणार का ते सर्व खाली मेलेत? नाही, तुम्हाला बाहेर पडावं लागेल, तुम्हाला जावं लागणार. समजतं प्रभू त्यांना काय बाहेर पाठवलं? कारण बाहेर जाणं म्हणजे पुन्हा मनात संशय उत्पन्न करणं. हा भविष्यवादी कोण आहे? चेक करा, बरोबर आहे का? समजतंय का? जर आज चुकीचा निघाला तर आपली काय खैर नाही. पण तो वारंवार म्हणायचा, भिवू नका, स्थिर उभे राहा, भिवू नका, स्थिर उभे राहा. का? कारण देवाला त्यांचा विश्वास कसा करायचा आहे? स्थिर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू मुद्दामून त्यांना त्या किल्ल्याच्या बाहेर काढतोय का? बाहेर जा. मला माहिती भीती तुमच्या आत शिरली, पण तुमचा विश्वास नवीन झालाय. पण माझी इच्छा आहे का प्रत्यक्षात जाऊन पहा का तुमच्या समोर कोण उभे आहेत, आणि जसे समोर उभे राहतील भीती तुमच्यावर येण्याचा प्रयत्न होईल. माझी इच्छा आहे की तुम्ही स्थिर उभे राहो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जर तुम्ही स्थिर उभे राहील तर मी मोठं कार्य करणार आहे, आणि तो अनुभव येणाऱ्या पुढच्या लढाईत तुमच्या कामी याल, आणि तुम्ही घाबरणार नाही, आणि त्याही ठिकाणी मी मोठा गौरव करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का प्रभूने बाहेर काढलं माहिती आहे ना? की त्यांनी पाहावं का काय बाबा बाहेर नेमकं, जेणेकरून ज्या पुढचं संकट येईल नाही तर प्रभूला काय म्हणतील, प्रभू आम्ही इथंच भक्ती करतो, तू जाण त्यांना काय करून ये. विश्वासातली लढाई आणि मनाची लढाई हे लढायचं शिकले नसते, म्हणून प्रभूने काय काढलं त्यांना? कारण जास्त बाहेर निघतील मनात तीव्र हल्ले वाढतील. प्रभूची वाणी फेल झाली तर रे, प्रभूने लेट केलं तर, प्रभू टायमावर नाही पोहोचला तर, भविष्यवादी खोटा असला तर, वेगवेगळे तर्कवितर्क काय चालत असतील मनामध्ये. पण पुन्हा पुन्हा मनातल्या विचारांना ते दाबत असतील की नाही, मला तर्कवितर्काला सहमत व्हायचं नाही, माझा परमेश्वर शब्द देऊन बदलणार नाही, माझा परमेश्वर मला मरण्यासाठी सोडणार नाही, माझा परमेश्वर या ठिकाणी मोठं कार्य करणार आहे. म्हणजे त्या वाटचालामध्ये मनातली लढाई ते लढू लागले. त्यांना कळलं का आता घाबरून जमणार नाही, आता देवाशिवाय खरंच आमच्याकडे काही ऑप्शन राहिलेलं नाही. म्हणून त्या ठिकाणी ते विश्वासात नवीन होऊ लागले, स्वतःच्या घोषणा करू लागले, आणि देवाने खरंच त्यांच्यासाठी जाऊन त्या ठिकाणी लढाई केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू काय म्हटला होता का तुम्ही खाली जा, तुम्हाला लढाई करायची गरज पडणार नाही. एखादा त्याच्यामध्ये जो अति हुशार असतो तो काय म्हणला असता, मग जायची गरज आहे का आपल्याला? समजतंय ना? प्रभू काय म्हणला, तुम्हाला लढाई करायची गरज आहे का? नाही. मग प्रभू आम्हाला कशाला पाठवतो? जाणार नाही तर मनातलं युद्ध करायचं तू शिकणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा प्रभूने काय केलं या ठिकाणी. रीड करूया. या ठिकाणी आपण 22 आणि 23 वचन वाचूया. आणि जेव्हा ते गायन व स्तवन करू लागले तेव्हा अम्मोनाचे संतान व मवाबी व सेईर डोंगरातले लोक जे यहुदावर
आले होते त्यांच्यावर यहोवाने दबे धरणारे ठेवले हा आणि त्यांचा मोड झाला. हा पहा, लढाई जी होणार होती, बायबल सांगते का, हा अध्याय तुम्ही घरी जाऊन पूर्ण वाचा. यामध्ये असं लिहिलंय का त्यांनी पुन्हा आराधना करणारे पुढे ठेवले, जेणेकरून ते गीत गात राहतील, प्रभूचं गौरव करत राहतील, आणि यांचा विश्वास काय होत राहील, नवीन. समजतं ना, याचं पहिलं जर वचन केलं ना, त्यांनी अपॉइंट केले आराधक पाहिजे पुढं गाणे गाणारे, आणि त्या गाण्यामध्ये फक्त एकच गाणं असत, कोणतं, सेनाओं का यहोवा हमारे संग संग. या गीताद्वारे स्वतःचा विश्वास काय करत असतील ते नवीन करत असतील. हे घाबरायचं नाही. आणि ते अशा प्रकारे पुढे चालत होते. बायबल सांगतं का त्यांच्या विरुद्ध प्रभूने अजून काही लोक उठवले, ते दाबा देऊन त्या ठिकाणी बसले होते, आणि त्यांनीच त्यांना काय केलं, मारलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे काय झालं, रीड करा. तेव्हा अम्मोन व मोवाब यांचे संतान सेईर डोंगरातल्या राहणाऱ्यांना जिवे मारायला व त्यांचा पूर्ण नाश करायला त्यांच्या विरुद्ध उभे राहिले, आणि त्यांनी सेईराच्या राहणाऱ्यांचा शेवट केल्यावर ते एकमेकास जिवे मारू लागले. हा, पहिले एका ग्रुपद्वारे दुसऱ्या ग्रुपला मारलं, बरोबर, आणि त्यानंतर एकमेकांमध्येच गोंधळ उत्पन्न केला. कुणी, परमेश्वराने. कुणी, परमेश्वराने. आणि एकही मनुष्य जिवंत राहिला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण विश्वासात स्थिर उभं राहिलं, यहोशाफाट. आणि कोण लढलं त्यांच्या बाजूनी, परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का, पुढचं वचन तुम्ही वाचा का, ज्यावेळेस त्या ठिकाणी गेले त्यांनी पाहिलं कत्तल झालेली मोठी, आणि एकही व्यक्ती त्या ठिकाणी जिवंत राहिलेला नाही. देवाचं वचन किती खरं आहे का, तुम्ही स्थिर उभे राहा, तुम्हाला लढायची गरज पडणार नाही. कारण ज्यावेळेस तुम्ही स्थिर उभे राहता, तुमची लढाई तुमची राहत नाही, ती माझी बनून जाते. प्रेज द लॉर्ड. मी शिरलो आत, तू तुझा विश्वास स्थिर कर, कमी मोठं कार्य करून टाक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, आम्हाला आमचा विश्वास स्थिर करणं गरजेचं आहे. प्रभूला कुणी आडूच शकत नाही, प्रभूला कुणी हारू शकत नाही, म्हणून जेवढे हल्ले होतील ते तुमच्या मनात होतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून देव आम्हाला त्या हल्ल्याच्या अगोदर तयार करतो का विश्वासा स्थिर असा त्याच्या विरुद्ध उभे राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला उभं राहणं गरजेचं आहे, कारण प्रभू आमच्या बाजूने कार्य करणार आणि आमचे मार्ग तो मोकळे करणार. म्हणून या ठिकाणी मी फॅमिली पण एक्झाम्पल घेईल का, जर कुटुंबामध्ये आम्हाला वाटतं का आमच्या लोकांचं परिवर्तन व्हावं, किंवा त्यांचा स्वभाव बदलावा, किंवा त्यांच्यातलं व्यसन सुटावं, आणि मग आम्ही प्रयत्न करतो. आपण काय करतो, प्रयत्न करतो, आपण चांगल्या प्रकारे वागतो, आपण त्यांना कन्व्हिन्स करतो, हे करू नको, हे सोडून टाक, आणि मग आपण आपला प्रयत्न करतो, पण त्याला कधी कधी फळ येत नाही. मग आपण असाही प्रयत्न करतो की त्याला कुठे घेऊन जातो, चर्चला घेऊन जातो. कुठे घेऊन जातो, चर्चला. आपण त्याला कधी कधी पाळकाला भेटवतो, ब्रदर्सला भेटून टाकतो, आम्हाला वाटतं की बाबा चला याच्या भेटीने हा बदलून जाईल, पण कधी कधी त्यालाही फळ येत नाही. मन स्थिर राहतं का, मन काय बोलू लागतं माहितीये का, तू पण झटला, पाळकाने पण प्रयत्न केला, हा काही सुधारण्याच्या लायकीचा नाही. प्लीज हे शब्द तुमच्यावर हावी होता कामा नाही. माझ्या प्रयत्नाला यश नाही आला, आमच्या पास्टरच्या प्रार्थनेला यश नाही आला, काही फरक पडत नाही. मी विश्वासात स्थिर उभं राहणारच, कारण माझा परमेश्वर याच्यासाठी माझ्या बाजूने कार्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजत्या ठिकाणी, कारण आम्ही प्रयत्न केला, व्यक्तिगत झटलो, व्यक्तिगत प्रयत्न केला, आम्ही इतरांना भेटवलं, चर्चमध्ये कसं तसं त्याला कन्व्हिन्स करून लाडागोडी करून त्यांना आणलं, आणि आम्हाला वाटलं की आज बदलून जाईल, पण काही फळ आलं नाही. मन आशा सोडून टाकतं, कारण आता काही खरं नाही. पण देव म्हणतो का विश्वासात कसं उभे राहा, स्थिर उभे राहा. तुझ्या प्रयत्नाला नाही आला का फळ, तरी म्हण का प्रभू धन्यवाद, हा बदलणारच, धन्यवाद प्रभू याचा स्वभाव चेंज होणारच, धन्यवाद प्रभू याचं व्यसन सुटणारच, धन्यवाद प्रभू हे प्रभूचा स्वीकार करतीलच. कारण ज्यास तुम्ही स्थिर उभे राहता, देव हालचाल करतो, आणि ज्यास देव त्याची भेट घेईल तो बदलणारच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही ज्या लोकांना त्यांना भेटवलं, कदाचित त्यांच्या भेटण्याने फरक नाही पडला, काही हरकत नाही, कारण देवाची इच्छा आहे का मला त्याला भेटायचं, कारण ज्यास मी त्याला भेटल तो असा बदलल का त्याची कल्पना तू करणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय ना, देवाला त्याला भेटायचंय, देवाला त्या ठिकाणी कार्य करायचंय, पण ज्यास तुमच्या प्रयत्नाला फळ येत नाही, आशा सोडायची नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू महारत्याने त्या ठिकाणी कार्य करणार आहे, पण अनेक लोक ज्यास प्रयत्न करतात फळ येत नाही, मग ते आपला प्रयत्न सोडून टाकतात, त्या संकट समोर ते उभे राहत नाही. त्यात नाही भरपूर झटलो, हा न बदलणारा व्यक्ती, हा न चेंज होणारा व्यक्ती नाही, तू आपला विश्वास सोडू नको. विश्वासात कसं उभं राहा, स्थिर उभे राहा. का बाबा नाही आले उत्तर, नाही आलं फळ, पण माझी प्रार्थना त्यासाठी चालूच राहणार आहे. आणि पहा, परमेश्वर आता त्या व्यक्तीची भेट घेणार आहे, आणि ज्यास देव भेट घेईल असा बदलल का तुमच्या पहिले तो प्रभूच्या सानिध्यामध्ये अधिक वेळ वाचणार.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देव भेट घेणार आहे. कोणता माणूस? देव. येस, देव अशी भेट घेईल त्याचं जीवनच बदलून जाईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, म्हणून विश्वास ठेवा, परमेश्वर कार्य करेल. कधी कधी तर असंही होईल का तो प्रार्थनेला येणार नाही. मग प्रभू आता याचं कसं होईल? काळजी करू नको, तो किती बाहेर जाऊ दे, जगाच्या बाहेर तो जाणार नाही. ही सर्व हद्द माझी. त्याला कसं आणि कुठं गाठायचं हे मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. तू आपल्या विश्वासामध्ये उभं राहा, मी त्याला बरोबर गाठणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, आपण गावात प्रेरला जातो, त्या ठिकाणची एक साक्ष आहे का ती बहीण, तिचे पती पहिले प्रभूमध्ये फॅमिली नव्हती आणि ते व्यसन पण करायची आणि सतत ती त्या पतीसाठी प्रार्थना करायची, प्रार्थनेला सांगायची. पहिले तेवढं वचन माहीत नव्हतं, हळूहळू वचन शिकू लागली, प्रार्थना करू लागली आणि आज 3 ते 3.5 वर्षानंतर त्या कुटुंबात ते फ्रूट पाहायला मिळतं का तिच्या पतीचं पूर्ण परिवर्तन झालं. स्थिती अशी होती का मी म्हणायचं सिस्टर त्यांना घेऊन या ना, ब्रदर काही कधी प्रार्थनेला आले नाही. तिला वाटायचं का जर ते इथं येत असेल तर मग बदलणार कसे. पण ते म्हणतो का बदलायचं काम माझं आहे, कसं कुठं गाठायचं हे काम माझं आहे. तुझा विकल्प बंद झाला पण देवाचे विकल्प थोडी बंद आहेत. समजत्या ठिकाणी ते जरी तिथं प्रार्थनेला आले, प्रभूने त्यांना असा एक मित्र दिला की त्यांना दुसरीकडे तो प्रार्थनेला घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्यांना प्रभूचा टच झाला. कुणीतरी विश्वासात स्थिर उभं राहिलं, प्रभूनी भेट बाहेर बरोबर त्या व्यक्तीची घेतली. आज पूर्ण कुटुंब प्रभू येशूमध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्लीज आपला विश्वास टाकू नका. तुमच्या प्रयत्नाला फळ आले नसतील, काही फरक पडत नाही, तरी म्हणा का प्रभू तू कार्य करणारच. जरी आज नाही पण ते होणार परमेश्वरा आणि मोठा गौरव मी पाहणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यास तुम्ही बळकट उभे राहता तो व्यक्ती बदलणार, कारण भेट देव घेणार आहे आणि देवानी भेट घेतली ना, मी पुन्हा पुन्हा सांगतो का तो व्यक्ती असा बदलणार का पुन्हा त्यासाठी तुम्हाला बांधकाम करायची गरज पडणार नाही. तो तुम्हाला घेऊन चालणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देव ट्रान्सफॉर्म करतो तो असं करतो का तो खूप गतीने पळू लागतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक अजून एक उदाहरण घेईल बायबलमधलं, आब्रामबद्दल. ज्या वेळेस कनान देशामध्ये दुष्काळ पडला, आब्राम आणि आब्रामाचं कुटुंब मिस्रामध्ये गेलं आणि त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की त्याची पत्नी खूप सुंदर आहे. म्हणतो तिला काय म्हटलं, ही माझी कोण आहे? बहीण आहे. बहीण आहे. आणि बहीण असल्यामुळं त्या ठिकाणी तो त्या ठिकाणचा राजाच्या मनात असं येतं की दिसायला सुंदर आहे, हिला मी आपली काय बनवणार? पत्नी. आणि म्हणून तो तिला त्याच्यापासून वेगळं करतो आणि आपल्या खास ज्या दासी असतात त्यांच्याकडे तो तिला ठेवतो. जर तुम्ही रीड करायचं असेल नंतर रीड करू शकता. उत्पत्ती 12वा अध्याय 15 ते 17 वचन. हां ओके, काढा, चला 2 मिनिटात पाहून घेऊ आपण. सर्व काढा. उत्पत्ती 12, 15 ते 17. आणि फारोच्या सरदारांनी तिला पाहिले व फारोजवळ तिची प्रशंसा केली आणि त्या स्त्रीला फारोच्या घरात नेले आणि तिच्यामुळे त्याने अब्रामाचे बरे केले आणि मेंढरे व गुरे व गाढव व चाकर व चाकरिणी व गाढवी व उंट त्याला दिले. आणि यहोवाने अब्रामाची बायको सारा हिच्यामुळे फारोला व त्याच्या घराण्याला मोठ्या पिडांनी पिडले. हा, कुणी पिडलं? देवाने. हा, त्याच्यामध्ये खूप शॉर्टमध्ये दिलं. जर डीपमध्ये स्टडी केला तर कळतं की त्याची वाईफ कोणाकडे होती? फारोकडे. कोणाकडे होती? फारोकडे. आणि तो तिला आपली पत्नी बनवणार होता. आणि ज्या त्याला कळलं आता हा काही बोलू शकतो का? नाही. आणि बोलला पण नाही, कारण तो घाबरायचा का मी परक्या प्रांतामध्ये मी एक साधारण व्यक्ती आहे, या मिस्राच्या राजासमोर मी उभं राहू शकणार नाही. पण त्याला माहित होतं या ठिकाणी जर कोणी कार्य करू शकतं तो फक्त परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जसं त्या काळामध्ये, जसं प्रभू येशूच्या काळामध्ये रोम होतं, जुन्या काळामध्ये सर्वातून पॉवरफुल राष्ट्र कोणतं होतं? मिस्र. कळतं? येशूच्या काळामध्ये कोण सत्तेमध्ये होतं त्यावेळेस? रोम. कारण रोम सर्वातून पॉवरफुल राष्ट्र होतं. आणि मोशेच्या काळामध्ये किंवा अब्रामाच्या काळामध्ये सर्वातून सत्ता आणि पॉवर कोणाकडे जास्त होतं? मिस्राकडे. त्याचं मन बदलावं म्हणून कोणाकडे प्रार्थना चालू आहे? कोणाची? अब्रामाची. याच्यात लिहिलेलं नाहीये, पण व्यक्तिगत जर त्यांनी त्यांचं जीवन स्टडी केलं तर अब्राम घाबरला होता. अब्रामाला वाटलं का संपलं, माझं लाईफ संपलं, कारण तो सारेवर खूप प्रीती करायचा आणि त्याला वाटलं का जर ती नाहीये तर माझं जीवन आता संपलंय आणि मी या राजासमोर कसं लढणार, मी याला काय सांगणार. पण त्या सर्व स्थितीमध्ये त्याने आपलं मन कसं केलं? स्थिर केलं आणि प्रभूकडे काय करू लागला? प्रार्थना. कुणी पिडलं त्याला? मिस्राच्या राजाला कुणी पिडलं? देवाने. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया. समजतंय का सूत्र? अब्राहमात विश्वासात स्थिर उभा राहतो, प्रभूकडे पाहतो, म्हणून परमेश्वर त्याच्यासाठी त्या राजाला पिडतोय आणि तो म्हणतो का बाबा तुझी पत्नी घेऊन जा. तुम्हाला पहिले का नाही सांगितलं की तुझी पत्नी म्हणून? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आपण स्थिर उभे राहतो, परमेश्वर आम्हासाठी लढाई लढतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण स्थिर उभं राहण्याचं काम कोणाचं आहे? आपलं. आलं लक्षात? मनाची लढाई आपण लढायची आणि बाह्य लढाई कोण लढणार? परमेश्वर. परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुम्हाला जगी काशी येत असतील, कदाचित गाडी घ्यायचं असेल, घर घ्यायचं असेल, मग असं वाटेल की बाबा माझं पेमेंट कमी आहे, मला लोन भेटत नाही आहे, किंवा मला बँक्स रिजेक्ट करतायत, घराच्या किमती जास्त आहेत. पण तुम्हाला कशात उभं राहायचं? विश्वासामध्ये. विश्वासात. कशात उभं राहायचं? विश्वासामध्ये. रोज स्वीकारायचं का धन्यवाद प्रभू चांगलं घर झालेलं आहे, प्रभू धन्यवाद मोठी उपकास्तुतीच्या डोळ्यांनी मी पाहत आहे, प्रभू थँक्यू 2-4 रूम वरती पण झालेले आहेत. विश्वासाने तुम्ही पाहत राहा, विश्वासाने तुम्ही पाहत राहा. आणि बाबा मन तर सांगल अरे तुझा पगार बघ, ह्या एरियाची किंमत बघ, आणि तू कोणता विश्वास बोलतो. पण तुम्हाला ते करावंच लागणार. जसं तुम्ही असं करणार, पहा परमेश्वर कसं दैवीरित्या लाखोचा बांगला तुम्हाला मग कवडीच्या भावात देऊन जातील लोक. प्रभू कसं कोणाचं हृदय कधी हलवून टाकल आणि कसं कोणी तुम्हाला काही देऊन जाईल त्याची कल्पना पडणार नाही. असं कोणी गरज उत्पन्न राहील का म्हणाल बाबा काय तुझ्याकडे देऊन टाक आणि ये घेऊन टाक. पण आम्ही प्रभूला कामच करू देत नाही, आपणच पळतो. ते म्हणतो मग मला चान्स भेटत नाही. तू फक्त मनात चल, मनात प्रार्थना कर, मनात स्थिर उभे राहा, म्हणजे बाह्य लढाई मी लढतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपलं घर स्वीकारा, आपली गाडी स्वीकारा, तुम्हाला जे पाहिजे ते मागा, तुम्ही ते स्वीकारा. तुमचा बँक बॅलन्स, तुमच्या खिशातले पैसे, तुमच्यावरचं कर्जही बघू नका. कोणाकडे पहा? देवाकडे. कारण कॅल्क्युलेशन गणित तुम्हाला कधीच प्रभूवर विश्वास ठेवू देणार नाही. पण या गणिताच्या पुढे जाऊन आम्हाला काय ठेवायचा? प्रभूवर विश्वास. कारण लढाई कोण लढणार आहे? परमेश्वर. रेट कोण कम करणार आहे? देव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या व्यक्तीला कसं ह्याच्यात आणायचं हे प्रभूला माहिती आहे. त्याच्या गरजेमध्ये आपला फायदा कसा करायचा हे प्रभूला चांगल्या प्रकारे माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून काळजी करायची नाही. इव्हन जर जॉबसाठी मी सांगल, जर जॉबसाठी तुम्ही स्ट्रगल करताय, विश्वासामध्ये स्थिर उभे राहा. तुमचं मन सांगा की तुझी ओळख नाही आहे, तुला पर्सेंटेज कमी आहे, तुझ्यासाठी कोणी मध्यस्थी नाही आहे, फरक पडत नाही. तुम्हासाठी परमेश्वर दैवी मध्यस्थी उभी करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यस, मी माझा अनुभव सांगतो. मी ज्यावेळेस पासआउट झालो, तर पासआउट व्हायच्या पहिलेच मित्र सांगून टाकायचे बघ ही कंपनी आहे, पासआउट होताच पुढच्या महिन्यातून मला एवढा पगार चालू. मला वाटतं बापरे प्रभू, पासआउटही नाही तर यांचे लगेच लेटर तयार आहे. कुणी कुणी तर पासपोर्ट पण दाखवून टाकायचं. मी चाललो आहे का पासपोर्ट आलाय, फक्त पासआउट झालो का लगेच चाललो बाबा मी, भेटून घ्या आता नंतर. मन हे व्हायचं का रे प्रभू, त्यांचे किती नातेवाईक मोठ्या हुद्द्यावर आहे, आपलं त्या फील्डमध्ये कोणीच नाही. मन खचायचं. पण जसं मी मुंबईला गेलो, प्रभूने मला त्या ठिकाणी एक सहभागितेमध्ये एका सराच्या संपर्कमध्ये आणलं, जे प्रार्थनेपूर्वक होते. त्या हॉस्टेलमध्ये मला प्रार्थनेचं वातावरण मिळालं, मला प्रभू कळू लागला, मी प्रार्थना करू लागलो. आणि त्या ठिकाणी एक भाऊ होता जो विश्वासणारच होता, त्याची माझी ओळख नव्हती, पण त्याच्या हृदयात कृपा टाकली. त्यांनी इन्क्वायरी काढली माझ्याबद्दल की हा असा जॉब शोधतोय. त्यांनी माझा नंबर घेऊन मला तिथं फोन केला का जा त्या ठिकाणी वेकन्सी, जाऊन तू रिझ्यूम टाक. आणि ज्यावेळेस मी त्या ठिकाणी अप्लाय केला, प्रभूच्या कृपेने मला जॉब मिळाला. आणि जे लोक मला सांगायचे 15,000 20,000, नंतर मी ज्या जॉईन झालो मला कळलं का 6,000च्या वरती कोणालाच पगार नाही. हे 6,000च्या वरती कोणाला पगार. आणि माझ्या प्रभूने 10 पासूनच माझी स्टार्टिंग करून टाकली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आपण विश्वासामध्ये स्थिर उभे राहतो, परमेश्वर आपल्यासाठी लोकांचे हृदय हलवून टाकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर माझा काय प्रश्न होता का प्रभू माझी ओळख नाहीये, माझे नातेवाईक कोणीच त्या फील्डमध्ये नाही, पण ते म्हणतो त्यांनी फरक पडत नाही, तुझा नातेवाईक मी आहे ना ह्यानी फरक पडतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर प्रभू तुमचा नातेवाईक आहे ना, मग तो तुमच्यासाठी काही पण करून टाकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, मी त्याला भावाला ओळखत नव्हतो, पण त्यांनी माझ्यासाठी मध्यस्थी केली, शब्द टाकला आणि मी जॉईन झालो त्या ठिकाणी. देव महान कार्य करतो, पण त्यावेळेस ती महानता नाही कळली. पण ज्यावेळेस मी आज बायबल वाचतो, मग मला कळतं का देवा तुझी कृपा किती महान आहे, तू कसं दैवी लोक उभे करतो आणि आपल्या लेकराची मदत तू पूर्ण करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग काळजी करू नका, लॉर्ड आपल्या बाजूने कार्य करण्यास समर्थ आहे. पण विश्वासात स्थिर उभं राहणं गरजेचं. विश्वासात उभे राहा, मन हलेल लगेच बायबल. यहोशापाटने काय लगेच नेमलं? उपवास. त्याला माहिती आहे फक्त प्रार्थना कामी येणार नाही, आता थोडासा टाइम प्रभूला द्यावाच लागणार. लगेच उपवासाची नेमणूक, लगेच प्रार्थनेची नेमणूक, लगेच मंदिरामध्ये.
घरी बसून काही होणार नाही. म्हणून आम्हाला हे सूत्र कळलं पाहिजे की त्यांनी काय केलंय. त्यांनी उपवास केला, त्यांनी प्रार्थना केली, त्यांनी वचनाकडे लक्ष लावलं. आम्हालाही वचनाकडे काय लावायचंय, लक्ष. कारण मन स्थिर राहणं गरजेचं आहे. जर मन स्थिर राहिलं ना, एवढा संघर्ष करायची गरज पडणार नाही. रोज साक्षी असतील तुमच्या जीवनात, उठता बसता. परमेश्वर असं मोठं कार्य तुमच्या जीवनामध्ये करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके, अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण इस्रायल बद्दल. या ठिकाणी आपण निर्गम 14वा अध्याय काढलं सर्व. निर्गम 14, 11 आणि 12 वचन. आणि ते मोशेला म्हणाले, मिस्रात थडगी नव्हती म्हणून तू आम्हाला रानात मरण्यासाठी आणले काय? तू आम्हाला मिस्रातून आणून आम्हास हे काय केले? आम्ही मिस्रात जी गोष्ट तुझ्याशी बोललो ती हीच की नाही? आम्ही म्हणालो, आम्हास असू दे, म्हणजे आम्ही मिस्र्यांची चाकरी करू, कारण आम्ही रानात मरावे यापेक्षा मिस्र्यांची चाकरी करणे आम्हाला बरे आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं का इस्रायल कुठून निघालं होतं? मिस्र देशातून. तेवढ्यात ते कुठं पोहोचले? अरण्यामध्ये. तांबडा समुद्र. कुठं? तांबडा समुद्र. आणि मागं काय होतं? मिस्र. कळतंय का? मिस्रामधून इस्रायल बाहेर निघालं. या ठिकाणी तांबडा समुद्र आहे, बरोबर. आणि इथून मागून कोणतं सैन्य येतंय? फारोचं सैन्य. फारो सैन्य. जे सैन्य येताच त्यांचं मन काय होऊ लागलं? घाबरू लागलं. ते म्हणले का मिस्रामध्ये थडगे नव्हते का? इथं कुठं आणलं तू मारायला आम्हाला? समजत्या ठिकाणी. पण या सर्व स्थितीमध्ये मोशे त्यांच्याबरोबर होता. कोण त्यांच्याबरोबर होता? मोशे. आणि मोशेला हे सूत्र कळालं. कसं कळालं? पुढं वाचूया. तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, स्थिर उभे राहा आणि यहोवाचे तारण जे तो आज तुमच्याकरता करणार आहे ते पहा. कारण आज तुम्ही या मिस्र्यांना पाहिले, त्यांना तुम्ही पुन्हा कधीही पाहणार नाही. यहोवा तुम्हासाठी लढाई करील. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही उगेच राहाल. कसे उभे राहा? हा, पहिले शब्द वापरला, स्थिर उभे राहा. कारण तुम्ही आज शेवटच्यांना बघताय, याच्या पुढे तुम्ही त्यांना पाहणार नाही. आणि जर तुम्ही स्थिर उभे राहणार तर लक्षात ठेवा, परमेश्वर तुमच्या बाजूनी मिस्र्यांशी लढणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतंय काय सर्व सूत्र? जस तुम्ही स्थिर उभे राहता, कोण लढाई लढतो? देव. देव. देव तुम्हासाठी काम करतो. म्हणून आम्हाला काय उभं राहायचंय? स्थिर उभं राहायचंय. म्हणजे मनात ज्यास प्रश्न येतील त्याला सहमत व्हायचं नाही. ते कितीही आम्हाला सांगू, कितीही आमचं मन पटवून देऊ, किती सांगू का तू अशक्त आहे, किती सांगू का गोष्टी घडणार नाही, नुकसानच आहे, सर्व संपलेलं आहे, त्याला सहमत व्हायचं नाही. आम्हाला विश्वासात स्थिर उभं राहायचं. आणि जास्त तुम्ही मनात स्थिर उभे राहता, परमेश्वर लढाई करायला चालू करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हे मोशेला चांगल्या प्रकारे कळत होतं. म्हणून जे असताना जेवण भेटत नव्हतं, त्यांनी पाणी भेटत नव्हतं, बाकीचे लोक काय करायचे? कुरकुर करायचे. पण मोशे करायचा का? नाही. मोशे स्थिर उभा राहायचा. आणि त्याच्यासाठी परमेश्वर आकाशातून, परमेश्वर खडकातून त्यांच्यासाठी पुरवठा करायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून स्थिर उभं राहणं हे खूप गरजेचं आहे. मी असं नाही म्हणणार का मन हलणार नाही. 2 मिनिटासाठी तर तुम्हाला गुंडाळून टाकल, पण पुन्हा त्याला गुंडाळून आपणच टाकायचं आणि त्याच्यातून काय करायचं? बाहेर पाडायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान तुम्हाला येऊन थोडंसं गुंडाळणार, 5 मिनिटं संकट येतात, थोडंसं मन वॉबल होणार, पण पवित्र आत्म्याकडे नेहमी प्रार्थना का लगेच मला काय आठवू दे? वचन. कारण जसं वचन आठवतं, त्रास आमच्यावर हावी होत नाही, प्रश्न आमच्यावर हावी होत नाही. देवाचं वचन आम्हाला आनंदी करतं. देवाचं वचन आम्हाला प्रोत्साहित करतं. कारण काळजी कशाला करतो? देवाने साक्ष ऐकली, तू त्यावेळेस साक्ष ऐकली, देव कार्य करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून मी आजाराबद्दल पण सांगल की तुम्ही भरपूर प्रार्थना केली, पण कदाचित अजून आजार बारा झाला नसेल. विश्वासात कसे उभे राहा? स्थिर उभे राहा. एका स्पर्शात परमेश्वर असं कार्य करेल त्याची कल्पना तुम्ही करणार नाही. मग दुसऱ्याचा का नाही आजार असेल, तुम्ही विश्वासामध्ये उभे राहा. तुमच्याकडे पाहून परमेश्वर त्यांना स्पर्श करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण कसं उभं राहायचं? स्थिर. स्थिर. तुम्ही प्रभूचे चमत्कार पहा. अर्ध्या लोकांना तो काय म्हणायचा? विश्वास आहे का? काय म्हणायचा? विश्वास आहे का? म्हणजे असते स्थिर उभे राहायचे, त्याचा चमत्कार घेऊन जायचे. मग जर आम्ही स्थिर उभे राहिलो तर 100% प्रभू आम्हाला स्पर्श करेल आणि त्याचा गौरव आम्ही पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून या ठिकाणी या उपदेशाद्वारे प्रभू मला एकच सांगत होता की विश्वासामध्ये कसं उभं राहा? स्थिर उभे राहा. कारण तुझ्या अवतीभोवती खूप गोष्टी आहेत. एक गेल्या का दुसरा प्रश्न तुला आहेच, पण हे प्रश्न तुला जगू देणार नाही. कारण हृदयाची काळजी माणसाला कसं करून टाकती? सुकून टाकते. काय करते? सुकून टाकते. पण सुवचन आम्हाला काय करतं? आनंदी करतं.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून या ठिकाणी या वाचनाद्वारे आता सैतान जे तुमच्याशी लढतोय, मनात कसे उभे राहा, स्थिर उभे राहा. पण एक दिवस का ज्याही वेळेस तो आला कसं करायचं स्वतःला स्थिर. रोज आपल्या ब्लेसिंग्स बद्दल बोलायचं का लॉर्ड ते होणारच आहे, लॉर्ड तू ब्लेस करणारच आहे. त्या आशीर्वाद ती प्रेयर धुळीत जाऊ द्यायची, रोज तिला झटकायची, रिन्यू करायची. काय करायची कळतंय ना, रोज त्याला रिन्यू करायची. प्रभू धन्यवाद होणार आहे, धन्यवाद प्रभू तू ब्लेस करणार आहे, थँक्यू लॉर्ड मी पाहणार आहे, थँक्यू लॉर्ड माझं घर पूर्ण होणार आहे, थँक्यू कुटुंबातलं वातावरण बदलल, थँक्यू कुटुंबातले लोक देवामध्ये येतील, धन्यवाद प्रभू दारू सुटणार आहे, धन्यवाद प्रभूचा स्वीकार लोक करणार आहे, धन्यवाद माझे मुलं देवाच्या मार्गात येतील. ज्यांचे मॅरेज होत नाही तुम्ही देखील बाय फेथ स्वीकारा, विश्वासात स्थिर उभे राहा. तुमच्यासाठी कोण मध्यस्थी करणार? देव. देव मध्यस्थी करणार. बाबा आमच्यासाठी कोण मध्यस्थी? देव आहे, देव आहे. देव तुम्हासाठी मध्यस्थी करणारच आणि तुमच्या पलीकडे दुसरा सिलेक्टच तो करणार नाही. प्रभू अशी कृपा त्याच्या हृदयात टाकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्हाला कसं उभं राहायचं? स्थिर उभं राहायचं. स्थिर उभं राहायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं की मी काय पॉईंट म्हणतो? कारण ज्या वेळेस तुम्हाला पुष्कळ लोक रिजेक्ट करतात, मनात एक प्रश्न येतो की प्रभू माझी पात्रता मॅरेजची, कसं उभं राहा? स्थिर उभे राहा. मग प्रभू असं एखाद्याच्या हृदयात टाकून देईल का तो म्हणाल का फक्त तुझ्याच बरोबर करायचं, दुसऱ्या बरोबर करायचं नाही? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय कसं उभं राहायचं? स्थिर उभे राहायचं. स्थिर उभं राहायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उभा राहूया आपण, प्रे करूया. येतो प्रभू तू खूप महान परमेश्वर आहे. प्रभू तुझे आभार, तुझा गौरव, तुला धन्यवाद. धन्यवाद प्रभू. आमचं मन अस्थिर होतं प्रभू, आणि तुझी इच्छा नाही का असं व्हावं म्हणून तू वचन पाठवलं. आणि म्हणून आम्ही सर्व प्रार्थना करतो जी इथं आहे, जी टीव्हीवर पाहत आहे, काही परमेश्वरा आमच्या हृदयामध्ये आम्हाला स्थिर कर. त्यासाठी प्रभू आमचं वचन वाचणं अधिक होऊ दे, आमचं वचन मनन करणं अधिक होऊ दे, आमचं वचन अंगीकार करणं अधिक होऊ दे प्रभू. कारण या वाचनामध्ये तुझी महाकृत्य, या वाचनामध्ये तुझं सामर्थ्य माझ्या परमेश्वरा. हे वचन आम्हाला आनंदी करतं, हे वचन आम्हाला प्रोत्साहित करतं, हे वचन आमची आध्यात्मिक ताकद वाढवतं, हे वचन आम्हाला सैतानाविरुद्ध लढण्याची ताकद देतं परमेश्वरा, जेणेकरून आमचं मन स्थिर होऊ शकतं. म्हणून आम्ही प्रार्थना करतो, ज्याही स्थितीद्वारे सैतान आमचं मन खिन्न करायला पाहतो, पवित्र आत्मा आम्हाला आठवण करू दे का आम्हाला त्याच्या विरुद्ध लढायचं, आम्हाला गप बसायचं नाही. आणि ज्यावेळेस आमचे तर्क वितर्क फेल ठरले, आमच्या प्रयत्नाला यश आला नाही, आम्हाला गप बसायचं नाही, आम्हाला आशा सोडायची नाही. आमचे प्रयत्न फेल झालेत, आमचे तर्क वितर्क व्यर्थ ठरलेत, पण माझ्या प्रभूची जे कार्य आहे ते कधी व्यर्थ जाणार नाही. जे माझ्या प्रभूचा प्रयत्न आहे तो कधी असफल ठरणार नाही. म्हणून प्रभू आम्ही आमचा विश्वास स्थिर करतो आणि तो आमच्या बाजूने मोठं कार्य करणार आहे. पिते आम्ही प्रार्थना करतो, त्यांचं घर तू यांना देणारच, यांच्या कुटुंबाच्या लोकांचा बदलाव तू करणारच माझ्या परमेश्वरा. लॉर्ड यांच्या कुटुंबात दारू सुटणारच माझ्या परमेश्वरा, यांचे लेकरं प्रभू आत्म्यात चालणारच माझ्या प्रभू. लॉर्ड अब्बा त्यांना प्रभूची ओढ आणि गोड लागणारच माझ्या परमेश्वरा. अब्बा ते देवाचं भय धरतीलच माझ्या परमेश्वरा. अब्बा त्यांच्यावर टीव्हीचं राज्य राहणार नाही प्रभू. अब्बा ते तुझी सेवा करतील माझ्या परमेश्वरा, आणि त्यांच्या तुझा गौरव होणार माझ्या परमेश्वरा. आम्ही आत्म्यात स्वीकारतो, आम्ही विश्वासामध्ये स्थिर उभे राहतो, आणि परमेश्वर आम्ही विश्वास ठेवतो का आता ही लढाई तुझ्या हातामध्ये गेलेली आहे. परमेश्वर तुमच्या बाजूला लढायला सुरुवात करणार आहे. म्हणून लक्षात ठेवा का आता सैतान तुमच्यावर पुन्हा हल्ला करेल, पण तुम्हाला तुमचा विश्वास सोडायचा नाही, कारण आता लढाई प्रभूच्या हातात आहे. प्रभूला लढू द्या, प्रभू मोठं कार्य करणार आहे. परमेश्वर तुम्हासाठी सुटकेचे उपाय करणार आहे. तुम्ही कल्पना केली नाही इतक्या मोठ्या साक्षी तो तुम्हाला ब्लेस करेल, आणि तुम्ही देवाचा गौरव पाहणार. धन्यवाद फादर. मला माहित नाही पण तुला माहिती आहे प्रभू. हृदय जाणणारा परमेश्वर तू आहे, आणि देव म्हणतोय का मला लढायचंय, पण तुझ्यात मला जागा भेटत नाहीये. पण आजच्या वाचनाद्वारे तू आपल्या मनात काम कर. बघ मी कार्य करणार आहे. मला माहिती आहे तुझ्या प्रयत्न आतापर्यंत फळ नाही आलंय, पण मी खूप मोठं फळ तुला देईल. तू मनातली लढाई लढ, आणि बाह्य लढाई मी लढणार आहे. बाकी काळजी करू नको. आतापासून त्या एकही नकारात्मक विचारांना सहमत होऊ नको, आणि बघ तू देवाचा मोठा गौरव येणाऱ्या दिवसात खूप लवकर पाहणार आहे. फादर मी सर्व गौरव देतो प्रभू, आणि प्रार्थना येशूच्याच नावात मागतो. आमेन.